नवोदय मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी पाली कुसुमावली या पुस्तकातील 9वा धडा जो आहे पियदसी अशोक धम्मरय्यो यावरती आपण अभ्यास करणार आहोत। काही गोष्टी समजून घेणार आहोत। त्यातल्या जे पाली वचन आहे म्हणजे जे पालीमध्ये जी माहिती दिलेली आहे ते आपण आज सगळं अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी याआधी आपण इयत्ता 9वी 10वीसाठी पण आपण व्हिडिओ बनवतो आहे, 9वीसाठी पण व्हिडिओ बनवतो आहे, ग्रामरचे व्हिडिओ बनवतो आहे, ते आपण सर्व पाहतात, आनंद आहे। पण व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप कमी असे व्हिडिओ आहेत आपले पालीचे, म्हणजे पाली भाषेवरती खूपच कमी व्हिडिओ आहेत जे इतरांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत। तर माझ्यासोबत इतर जेही चॅनल असतील जे पाली भाषा मोस्टली शिकवत आहेत त्यांचे चॅनल तसेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपण धडा शेअर करतो आहे। सुरुवातीला बेसिक माहिती जी मराठीमध्ये ह्याच्यावर दिलेली आहे ती आपण वाचूया, नंतर मग पाली वचनासाठी सुरुवात करूया। धम्मराजा अशोकाचा जन्म इसवी पूर्व 304 झाला। वयाच्या 35व्या वर्षी राज्याभिषेक झाल्यानंतर 3 वर्षांनी त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। कलिंग विजयानंतर त्यांनी प्रथम बुद्धगया येथे धम्मयात्रा केली। त्यानंतर 14 शिलालेख धम्म प्रचार आणि प्रसारासाठी तयार केले। तिसरी धम्म परिषद इसवी पूर्व 253 पाटलीपुत्र पाटणा येथे धम्मराजा अशोकाच्या राजाश्रयाखाली झाली। आता ह्याच्यामध्ये हा जो शेवटचा जो शब्द ह्याच्यामध्ये दिलेला आहे तो ॲज पर माझा अभ्यासानुसार तो सर्वस्वी चुकीचा आहे। काय लिहिलेलं आहे, अशोकाचे परिनिर्वाण इसवी पूर्व 232 झाले, अशा प्रकारचे ते वाक्यरचना केलेली आहे। पाली साहित्याचे जे कोण अभ्यासक आहेत ते त्यांना अशी त्यांचा असा अभ्यास असो की जे अरहंत आहेत, जे अरहंत भिक्खू आहेत, भिक्खुणी आहेत किंवा उपासक जे आहेत, उपासक मोस्टली कमी आहेत, ते त्या मग्गावरती आहेत। ते जे 4 म्हणजे श्रोतापन्न आहे, सकदागामी आहे, अनागामी आहे आणि अरहंत आहे, अशा प्रकारच्या 4 अवस्था असतात। मार्ग आणि फल असतं। या मार्गावर जे आहेत ते उपासक आहेत, अरहंत जे आहेत ते भिक्खू भिक्खुणी आहेत आणि भगवान बुद्ध स्वतः आहेत। तर त्यांच्या मृत्यूला हे परिनिब्बाण असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे सारीपुत्तांचं परिनिर्वाण झालं, महामोगलांचं परिनिर्वाण झालं, महाप्रजापती गौतमींचं परिनिर्वाण झालं असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांचा मृत्यू झाला, त्याला मृत्यूला जे अरहंतांच्या मृत्यूला परिनिर्वाण म्हटलेलं आहे। भगवान गौतम बुद्धांच्या मृत्यूलाही परिनिब्बाणच म्हटलं गेलं आहे, पण ते आपल्यातले महान होते, श्रेष्ठ होते, सगळ्यात प्रथम अरहंत झाले होते, म्हणून आपण त्याला हा शब्द वापरतो, महान परिनिब्बाण, महापरिनिब्बाण असा शब्द तिथं वापरतो। सामान्य व्यक्तींच्या मृत्यूला कालकतंग असा शब्द वापरलेला आहे किंवा आपण दिवंगत शब्द वापरतो। तर माझा अभ्यास असं म्हणतो की हा शब्द सम्राट अशोकांना लावणं योग्य नाही आहे। परिनिर्वाण म्हणून शब्द त्यांचा मृत्यू झाला असं आपण म्हणू शकतो, कारण ते अरहंत नव्हते, त्यामुळे परिनिर्वाण हा शब्द इथे आपण यूज करू शकत नाही। पाली भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत त्यांच्यापर्यंत जर माझा हा व्हिडिओ पोहोचत असेल तर त्यांनी प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा। जर माझी चूक झाली असेल तर मी नक्कीच ही चूक सुधारेल आणि इथे परिनिर्वाण हा शब्द वापरेल। पण ॲज पर माझा अभ्यास परिनिर्वाण हा शब्द सम्राट अशोकांना योग्य वाटत नाही आहे। तर अशोकांचा मृत्यू इसवी पूर्व 232 झाला, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो। आता मुख्य पाली वचन आहेत त्याच्यावरती आपण जी पालीची माहिती दिली आहे, पाली भाषेमध्ये जी आहे त्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करू आणि हा धडा सुरुवात करूया। अम्हाकं जम्बूद्वीपे बहुवो महंतो राजानो जाता। अम्हाकं जम्बूद्वीपे बहुवो महंतो राजानो जाता। ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जम्बूद्वीप आहे, बहुवो म्हणजे भरपूर, महंतो म्हणजे महान, राजानो म्हणजे राजे, जाता म्हणजे हा पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळातला शब्द समजूया आपण जाता म्हणून। तर काय याचा अर्थ होणार आहे की आमच्या किंवा आपल्या जम्बूद्वीपात पूर्वी अनेक महान राजे जन्माला आले।
आता जम्बूद्वीप हा शब्द खूप मोठा आहे, खूप म्हणजे त्याचा विस्तारित अर्थ आहे. त्यावेळच्या भारताला पण जम्बूद्वीप असं म्हटलं जातं, कारण ते जांभळाची भरपूर झाडं होती. अशा प्रकारची एक आख्यायिका आहे की भारतामध्ये झाडं भरपूर होती जांभळाची, म्हणून याला जम्बूद्वीप असं म्हटलं गेलं आहे. पण जर आत्ताचा भारत आणि त्यावेळेचा जम्बूद्वीप ह्याच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता आपल्या सीमा म्हणजे भारताच्या सीमा ह्या कमी झालेल्या आहेत. पूर्वी ह्या सीमा मोठ्या होत्या, म्हणजे अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान आहे, इकडे हिमालय साईडला तिबेट आहे तो, किंवा तो प्रदेश सर्व, किंवा ब्रह्मदेश किंवा हे सर्व प्रदेश हा जम्बूद्वीप असंच गणला जात होता. आता भारताच्या सीमा कमी झाल्यामुळे आपण फक्त भारत म्हणून किंवा जम्बूद्वीपामध्ये पूर्वी अनेक महान राजे जन्माला आले, अशा प्रकारचं पहिलं वाक्य आहे. पुरा मगधेसु पाटलिपुत्ते नगरे अशोको बिंदुसारण्यो पुत्तो बिंदुसारो पी रण्यो चंद्रगुप्तस्य पुत्तो. म्हणजे पूर्वी मगधेसु म्हणजे मगध देशात पाटलिपुत्ते नगरे पाटलिपुत्र नगरीत अशोको बिंदुसारण्यो पुत्तो, अशोक बिंदुसार राजाचा पुत्र किंवा मुलगा, बिंदुसार पी रण्यो चंद्रगुप्तस्य पुत्तो, आणि बिंदुसार ही चंद्रगुप्ताचा मुलगा होता किंवा पुत्र होता. अशा प्रकारे इथे 3 जनरेशन आपल्याला पाहायला भेटते. एक आहे सुरुवात मौर्य शासनाची म्हणजे राजघराण्याची सुरुवात कोणी केली तर चंद्रगुप्त यांनी. चंद्रगुप्तांचा मुलगा कोण होता तर बिंदुसार, आणि बिंदुसाराचा मुलगा आहे अशोक. अशा प्रकारे 3 जनरेशन इथे आपल्याला पाहायला भेटते. आणि हे कुठे आहे तर ह्यांचं राज्य कुठं आहे तर मगध देशात. आणि कुठे आहे नगर तर पाटलिपुत्र नगर. पाटलिपुत्र कुठलं तर आत्ताचं बिहारमध्ये जे पटना शहर आहे त्याला पाटलिपुत्र पूर्वी नाव होतं. तर हे लक्षात ठेवा की चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसाराचा मुलगा अशोक, आणि ह्यांचं राज्य कुठं होतं तर मगध देशात. मगध देशमधला पाटलिपुत्र म्हणजे आत्ताचं बिहार राज्यातलं पटना हे शहर, तर ह्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. किंवा असं म्हणणं पूर्वी मगध देशातील पाटलिपुत्र नगरात अशोक बिंदुसार राजाचा पुत्र होता, आणि बिंदुसार हा राजा चंद्रगुप्ताचा पुत्र होता. बिंदुसारस्य रण्यो कीर अनेक पुत्ता हुंती. राजा बिंदुसाराला अनेक पुत्र होते. आता जरा इतिहासामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा म्हणजे डोकावतो, स्पेशली सम्राट अशोकांचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा ह्या एका शब्दामुळे खूप अर्थाचा अनर्थ झालेला आहे. बिंदुसार रण्यो कीर अनेक पुत्र होती, याचा मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं बिंदुसार राजाला अनेक पुत्र होते, असं आपण नॉर्मल ट्रान्सलेशन होतं. पण जेव्हा सम्राट अशोकांचा अभ्यास करतो तेव्हा त्यांच्यावरती अनेक इतिहासकारांनी, साहित्यिकांनी किंवा कोणीही म्हणू, त्यांच्यावरती खूप अन्याय केलेला आहे. त्यांचा चुकीचा इतिहास आतापर्यंत मांडला गेलेला आहे, अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोचते. उदाहरण काय तर सम्राट अशोकांनी त्यांच्या 99 भावांना मारलं, अशा प्रकारची एक आख्यायिका आपल्यापर्यंत आतापर्यंत जे कोण अभ्यास करत असतील तर ते सम्राट अशोकांचा जो अभ्यास करत असेल त्यांना ही माहिती आहे. कारण ही माहिती सर्वची चुकीची आहे, बरोबर आहे, ते आपण नंतर पाहू. पण त्यांनी 99 भावांना मारलं अशा प्रकारची चुकीची माहिती दिली जाते. त्याच्यामागचं कारण म्हणजे त्यांना चंड अशोक ही उपाधी होती. चंड म्हणजे क्रूर, रागीट अशा प्रकारचा माणूस की जो अतिमहत्त्वाकांक्षी, जो स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही हद्दीपर्यंत म्हणजे कोणालाही काही कसंही करून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल, म्हणून त्यांना असं बोललं. तर इथं काय झालं आहे की राजा बिंदुसार अनेक पुत्र होते. आता किती पुत्र होते ह्याची माहिती इतिहासाला आहे की नाही तो संशोधनाचा विषय. पण त्यांनी 99 भावांना मारलं हे सर्वशी चुकीचं आहे. का चुकीचं आहे? जेव्हा आपण त्यांचे शिलालेख पाहतो, शिलालेखांचा अभ्यास करतो, गुहालेख आहे, जे काय आहे त्यांनी लिहिलेलं शिलालेख, त्याच्यामध्ये ते स्वतः म्हणतात की मी माझ्या भावांना ह्या ठिकाणी राज्यपाल म्हणून, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये राज्यपाल म्हणून नेमणूक केलेली आहे, त्यांना ह्या ठिकाणी देखरेखीसाठी पाठवलेलं आहे. तर सम्राट अशोकांचा जो आरोप केला जातो की त्याने 99 भावांना मारलं, तर हे कुठले भाव आहेत? राजसत्तेसाठी हव्या झाला असेल, हे मान्य करतो आपण, राजसत्ता त्यावेळी काय झालं असेल आपण मान्य करू शकतो की झालं असेल, तंटामुक्त झाला असेल. पण 99 भावांना मारणं हे सगळ्याची चुकीची माहिती भेटते. सोबतच आत्ताचं जे पाकिस्तान आहे त्यावेळचं
त्या ठिकाणी बिंदुसार राजाचं सत्ता होती आणि त्या ठिकाणी एखादा बंड झाला होता आणि हा बंड शमवण्यासाठी सम्राट बिंदुसार राजाने त्यांच्या पुत्रांना पाठवलं, पण त्यांच्याशी तो शिशी म्हणून नाव होतं त्याला ते हाताळण्यात आलं म्हणून अशोकाला, म्हणजे तो जेव्हा राजपुत्र होता तेव्हा त्याला तिथे पाठवण्यात आलं की तो बंड शमवणार म्हणून. सम्राट अशोक तिथे त्यावेळेचे राजपुत्र अशोक तिथे गेले. त्यांनी तिकडच्या सर्व जनतेतला जो बंड होता तो शांततेने आणि प्रेमाने सोडवला. तर हा जर राजकुमार शांततेने आणि प्रेमाने बंड सामावत असेल तर तो चंड कसा असू शकतो, नंबर 1. दुसरा असाच एक उद्रेक एका ठिकाणी झाला होता, उज्जैन साईडला मला वाटतं झाला होता. त्या ठिकाणी पण राजपुत्र अशोक, आत्ताच्या भाषेमध्ये राज्यपाल, त्यावेळच्या त्या प्रांताचे राज्यपाल म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. तिथेही त्यांनी तो बंड प्रेमाने आणि शांततेने सोडवला. तर अशा प्रकारचे हे भविष्यातला उत्तम राज्यकर्ता जर व्हायचं असेल तर त्यांची गुण हे आधीपासून दिसत होती की ते कुठल्याही प्रकारे चंड असते तर त्याने तो बंड एकदम नास्तानाबूद केला असता, कसंही करून त्यांना पराभूत केलं असतं, पण त्याने तसं न करता लोकांची मनं जिंकली. अशा प्रकारचे हे सम्राट अशोक होते. तर अनेक पुत्र होते, हे झालं. ते सभ्ये अशोकेन विजित्वा दळ्ळपरक्केन सहोदरं तिस्स कुमारसह सब्बं पाटलिपुत्तं नगरं अत्तनो हत्तगतं कथन. त्यापैकी सर्वांना अशोकाने जिंकले आणि दृढ पराक्रमी असलेल्या त्याने आपल्या सहोदर तिस्स कुमारासह संपूर्ण पाटलिपुत्र नगर आपल्या ताब्यात ठेवले. म्हणजे राजसत्ता मिळवण्यासाठी त्याने सर्वांना जिंकले असं लिहिलेलं आहे. काही ठिकाणी आपण जो बोलतो आहे की त्याने मारलं, तसं नाही आहे. त्याने जिंकलं आहे आणि दृढ पराक्रमी असल्याने त्याने आपल्या संपूर्ण पाटलिपुत्र नगर आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. 4 वर्षांनी अनभिषिक्तेन व रज्जं कथं, म्हणजे 4 वर्षे तो अभिषेक न करता, म्हणजे राज्याभिषेक न करताच तो राज्यकारभार चालवत होता. म्हणजे उदाहरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना घ्या की सुरुवातीला त्यांना छत्रपती उपाधी नव्हती, त्यांचा राज्याभिषेक झाला नव्हता म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांचं आव्हानं होत होती. आग्र्याच्या सुटकेच्या आधीपर्यंत त्यांची म्हणजे त्याने राज्याभिषेक केला नव्हता. ते राजे म्हणून काम करत होते पण राज्याभिषेक झाला नव्हता. आग्र्या सुटके म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी राज्याभिषेक केलं. कदाचित माझी माहिती चुकीची होत असेल, पण त्यांची कालावधी मागे पुढे होत असेल, पण जेव्हा त्यांनी राज्याभिषेक केला त्यानंतरच त्यांनी छत्रपती ही उपाधी त्यांना भेटली. तोपर्यंत त्यांना राजे सगळे म्हणत होते, शिवाजी राजे म्हणत होते, पण राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ही उपाधी भेटली आहे. माझा बोलण्यामध्ये जर मागे पुढे जर कालावधी होत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मला कमेंट करून ते सोयी करा. इथं लिहिलं 4 वर्षांनी अनभिषिक्तेन व रज्जं कथं, म्हणजे 4 वर्ष तो अभिषेक न करता राज्यकारभार चालवत होता. 4 वर्षानं अच्छयनं तथागतस्य महापरिनिब्बनतो दिन वत्ससत्तानं उपरी 18 वर्षे सकल जम्बूद्वीपे एक रज्जो अभिषिक्तो, म्हणजे 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 218 वर्षांनी त्याला संपूर्ण जम्बूद्वीपावर एक छत्रे राज्याभिषेक करण्यात आला. म्हणजे तो संपूर्ण जम्बूद्वीपाचा तो राजा झाला. कलिंग देशं विजेतुं तेन महंतं युद्धं कथं, कलिंग देश जिंकण्यासाठी त्याने एक मोठे युद्ध केले. आता मगाचंच आपलं जे उदाहरण होतं की चंड अशोक म्हणून जे आपण ते उपाधी होती ती आपण इथे पाहूया. आता चंड अशोक, क्रूर अशोक असं सगळं आहे. कलिंग देश बरोबर ज्यांचं युद्ध झालं म्हणजे आत्ताचं जे ओरिसा आहे, तर ते का झालं याची मागची पार्श्वभूमी बऱ्याच विद्वान मित्र जाणून घेत नाही आणि ते कलिंग देशावरती मुद्दामून हल्ला केला अशा प्रकारचं वाववी सम्राट अशोकांबद्दल उठवतात. तर हे लक्षात घ्या की त्यावेळेचं आणि आत्ताचंही जर राज्यकारभार चालवायचा असेल तर तुमच्याकडे जो व्यापारी आहे, म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांना तुम्हाला उत्तेजन द्यावे लागतं. त्यांच्यामुळे विविध प्रकारचे उद्योग धंदे निर्माण होतात, रोजगार निर्माण होतात
आणि राज्याला उत्पादन शुल्क त्याच्यातून भेटतं. महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घ्या की महाराष्ट्रात किंवा भारत राज्याचं भारताचं उदाहरण घ्या की विविध देशातले उद्योगपती आपल्या देशामध्ये येऊन त्यांचा उद्योग सुरू करतात. त्यांना सबसिडी दिली जाते, कारण इथे जे रोजगार निर्माण होणार आहेत, जे काही उत्पादन होणार त्याच्यावरती सरकारला टॅक्स भेटतो. त्या टॅक्सच्या अंतर्गत तो सरकार आपलं राज्य किंवा देश चालवत असतो. सेम इथे तसंच आहे की सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये बरेच व्यापारी होते, ते त्यांचा उद्योगधंदा देशाच्या म्हणजे त्या प्रांताच्या बाहेर त्यांना न्यायचा होता. तर त्यावेळी जास्तीत जास्त प्रवास हा समुद्रमार्गे होत असे, नदीच्या मार्गे होत असे, पण इतर ठिकाणी जायचं तर समुद्र मोस्टली वापरायचे. आता बिहार राज्याचा जर तुम्ही नक्षा म्हणजे नकाशा जर समोर डोळ्यात ठेवला की तुमच्यासमोर असं दिसेल की बिहार राज्याला लागून कुठलाही समुद्र नाही आहे. त्यांच्या बाजूला जो ओरिसा आहे, हा म्हणजे आताचा कलिंग देश, तिथे तुम्हाला समुद्र तुम्हाला भेटेल. म्हणजे बिहार राज्यातले म्हणजे पाटलीपुत्रातले व्यापारी कलिंग देशात जाऊन पुढे जाऊन समुद्रमार्गे व्यापार करायचे, अशा प्रकारचा तो ट्रेड रूट होता, व्यापारी मार्ग होता. तर कलिंग देशातले जे राज्यकर्ते होते, जे कोणी होते, ते त्यांच्यावरती डबल टॅक्स करायचे, कधी त्यांना लुटायचे पण. आणि हा सर्वस्वी परिणाम देशाच्या अर्थकारणावरती होत होता. म्हणून सम्राट अशोकाने कलिंग देशाशी पहिल्यांदा तर प्रेमाने समजून सांगितलं की असं करू नका. मग तह करायचं संपूर्ण सुरुवात त्यांनी प्रेमाने मैत्रिणी करायची सुरुवात केली ती. पण कलिंग देश हे त्यांचं ऐकायला तयार नाही, तर त्यांनी तशाच प्रकारची आपली मगरुडी चालू ठेवली होती. देश जर वाचवायचा असेल म्हणजे स्वतःचा देश म्हणजे राज्य जे आहे त्याला जर चालवायचं असेल तर व्यापाऱ्यांना व्यापार करण्याची मुभा देणे गरजेचं आहे. आणि हे सर्व आणि कलिंगातले जे व्यक्ती होते ते चुकीचं काय करत होते. म्हणून नाईलाज असतो, हा शब्द अंडरलाईन करून ठेवा की नाईलाज असतो शेवटचा पर्याय म्हणून सम्राट अशोकांना कलिंगबरोबर युद्ध करावं लागलं. आता या युद्धामध्ये असं म्हणतात की लाखो लोक मेले. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतो की लाखो लोक मेले हे मान्य केलं तरी का एका साईडचेच लोक मेले का, तर नाही, तर दोन्ही साईडचे लोक मेले. दोन्ही साईड लोक जे हानी झाली, मनुष्य हानी झाली, बरंच मनुष्य हानी झाले, वित्ताने थोडे शब्द आहे वित्तानं झालेले आहे म्हणून. तर नाईलाज असतो हा त्यांना युद्ध करावं लागलं. आणि त्या युद्धाचं म्हणून हा शब्द इथं आलेला आहे, कलिंग देश जिंकण्यासाठी त्याने युद्ध केलेलं आहे. नाईलाज असतो त्याला हे युद्ध करावं लागलं किंवा देशाच्या हिताकरता त्याला हे युद्ध करावं लागलं. तत्त बहुवो जनामता म्हणजे तिथे बरेच लोक मारले गेले, जसं मी आता सांगितलं ते. बहुवित्तं नठ्ठं म्हणजे बरेच धन नष्ट झाले, मनुष्य हानी झाले, वित्तहानी झाली. तेन दुःखितेन अशोकरण्यो युद्धं सब्बता परिच्छजित्वा तथागत शरणं गतो. त्यामुळे दुःखी झालेल्या राजा अशोकाने युद्धाचा सर्वथा त्याग केला आणि तथागतांचा किंवा बुद्धांचा आश्रय घेतला. थोडंसं ह्याच्यामध्ये मी मॉडिफाय करू इच्छितो की सम्राट अशोकांची आई धर्मा ही बुद्ध अनुयायी होते. बुद्ध अनुयायी असल्यामुळे ती म्हणजे सम्राट अशोकांचा जन्म झाल्यापासूनच ती त्यांच्यावरती आईचा प्रभाव होता. साहजिकच आहे की आई जर बुद्धानुयायी असेल म्हणजे उपासिका असेल तर ती आपले संस्कार मुलांना देणार. म्हणून सम्राट अशोक हे लहानपणापासून बुद्ध धम्माच्या सानिध्यात होते. जेव्हा ते तरुण झाले, उज्जैनीला गेले होते, तेव्हा त्यांची भेट विदिशा देवीशी झाली. विदिशा ही तरुणी होती, ती पण बुद्धांचीच उपासिका होती. आणि ही विदिशा त्यांची प्रेयसी आणि पत्नी होती. तर दोन्हीही स्त्रिया म्हणजे धर्मा आणि विदिशा या दोन्हीही बुद्धांच्या उपासिका होत्या. साहजिकच त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून सम्राट अशोक हे बुद्धांचे उपासक होते. म्हणजे त्यांचं ते फॉलोअर नसले म्हणजे प्रॅक्टिसमध्ये नसले तरी ते बुद्धांनी होते. उदाहरण घ्या की एखाद्या घरी जर बौद्ध कुटुंब असेल, ते जर त्यांना होणारं बाळ हे ऑटोमॅटिकली बौद्धच होतं.
तसं म्हणावं गेलं तर दीक्षा घेतल्याशिवाय कोणी बौद्ध होत नाही. पण आपण आजची जी रीत आहे की जसं की आईवडिलांचे जे संस्कार आहेत ते मुलांमध्ये येतात, ज्या पुढे जाऊन मुलगा तो काय करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. पण आईवडील आपल्याला जे संस्कार भेटले, बुद्धांचे जे संस्कार भेटले ते आपल्या मुलांवरती रुजवण्याचा प्रयत्न करत असतात. तशा प्रकारे हे होते. तर हे प्रॅक्टिसमध्ये सम्राट अशोक नव्हते, एवढंच फक्त फरक आहे. ते बुद्धांनी होते, त्यांच्या बुद्धांच्याबद्दल त्यांना बरीच करुणा होती, ममता होती, त्याचा मान सन्मान करायचे. फक्त एवढंच आहे की जी प्रॅक्टिस असते म्हणजे आपण जे पंचशील घेतो ते आचरणामध्ये आणतो तेवढं ते नव्हते. तर त्यांनी राजाश्रय घेतला. बुद्धांनी युद्धाचा सर्वस्व त्याग केला. हा एक शब्द इथे थोडासा मॉडिफाईड करणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांनी कलिंग युद्ध झालं त्यानंतर त्यांनी सांगितलं जगाला, धमकी दिली, धमकी देऊ असं म्हणू शकतो की सम्राट अशोकाने त्यांची तलवार मॅन केलेली आहे. मॅन केली आहे म्हणजे ठेवलेली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तो दुबळा झालेला आहे. जर त्याच्या विरुद्ध कुठलाही प्रकारचा बंड झाला तर तो नेस्तनाबूत करण्याची क्षमता ही सम्राट अशोकामध्ये आहे. म्हणजे युद्ध जरी तरी विराम केला असलं तर तो युद्ध विसरला नव्हता. जर कुठलीही अशा प्रकारची अपरिचित घटना घडली तर तो युद्ध करायला तत्पर होता. ह्या मागची घटना हे सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये की हा शब्दामुळे की सर्वत्र त्याने त्याग केला तर तसं नाही आहे. सम्राट अशोकांवरती एक आरोप असा लावला की बुद्धांच्या अहिंसेमुळे हा देश पारतंत्र्यात गेला. मोस्टली त्यांचं म्हणणं आहे की मौर्य शासनाच्या काळामध्ये बरेच विदेशी आक्रमण आपल्यामध्ये झाले आणि ते असं झालं. असं नाही आहे ते. भारत गुलामीत गेला असं नाही आहे ते. सम्राट अशोकांच्या काळामध्ये म्हणजे त्यांचं सर्वस्वी काळ जर 80 वर्षाचं पकडलं तर त्याच्यामध्ये फक्त त्यांनी एकच युद्ध केलं, ते आहे कलिंग युद्ध. पण त्यांनी आपली जी राज्याची सीमा होती ते तिकडे कंधार अफगाणिस्तानच्या पुढपर्यंत घेऊन गेले, ते ग्रीसपर्यंत घेऊन गेले, ते कन्याकुमारीपर्यंत त्यांचं राज्य होतं. म्हणजे आत्ताचं जे चायना आहे, तिबेट आहे, हे सर्व त्यांचं भौगोलिक प्रदेशावरती त्यांचं राज्य होतं. आणि ह्या सर्व राज्यामध्ये सम्राट अशोक हयात असताना आणि त्यांच्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत, जवळपास 10 पिढ्या आहेत, 10 जनरेशन आहेत, तोपर्यंत ह्या भारत देशावरती कोणीही आक्रमण केलं नाही आहे. संपूर्ण भारत देश हा स्वतंत्र शांत होता. सम्राट अशोकांचे 10वं वंश जे आहे बृहद्रथ, त्यांचा कपटाने खून करण्यात आला आणि त्यानंतर जी राज्यव्यवस्था ह्या भारत देशामध्ये होती त्या 12व्या शतकापर्यंत सम्राट अशोकांचं राज्य होतं. त्यानंतर जवळपास 14व्या, 15व्या, 16व्या शतकामध्ये मुस्लिम आक्रमण इथे देशामध्ये झाली. त्यानंतर ब्रिटिशांचं आक्रमण झालं. तर म्हणण्याचा उद्देश आहे की इसवी सन पूर्व 200-250 वर्षांच्या पासून ते इसवी सन 12व्या शतकापर्यंत ह्या भारत देशामध्ये कोणीही आक्रमण केलं नव्हतं. कारण या ठिकाणी मौर्य शासनाचं वर्चस्व होतं. ह्या मौर्य शासनावर हे बुद्धांचं उपासक होते, त्यामुळे त्यांच्यावरती असा आरोप करणं चुकीचं आहे. त्यानंतर आलेले जे राज्यशासक आहेत म्हणजे बृहद्राजाचा खून झाल्यानंतर जे राज्य आले त्यांच्या काळामध्ये ही आक्रमणं इतर आक्रमण झाली होती. पण जर इतिहास तुम्ही वाचला तर अशा प्रकारे कुठलीही आक्रमणं या मौर्य शासनाच्या काळामध्ये इतर बाहेरून आक्रमण झाली नव्हती आणि हा देश स्वतंत्रच होता. पुढे अशोकस्य बुद्ध धम्मो अतीव अभियतो, म्हणजे अशोकाला बुद्ध धर्म अतिशय आवडत होता. ठाणे ठाणे तेन शिलालेखा स्तंभलेखा गुहालेखा लिखावेता, त्याने अनेक ठिकाणी शिलालेख, स्तंभलेख आणि गुहालेख कोरून घेतले. आता ह्याच्यामध्ये पण 3 पद्धतीने त्याने लिहिलेलं आहे. भारतामधल्या म्हणजे मोस्टली आपल्या भारतामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्ही कंधार अफगाणिस्तानच्या साईडला गेलं, गांधार साईडला गेलं तर तुम्हाला खरोष्टी लिपीमध्ये भेटते आणि त्याच्या पुढे आरमाईक लिपीमध्ये, म्हणजे या 3 लिपीमध्ये सम्राट अशोकांनी आपले स्तंभलेख, गुहालेख आणि शिलालेख लिहिले होते. हे जे पुरावे आज तुम्हाला ते भेटू शकतात. जनेही धम्माचरण सम्माचरण चरितवती पुस्तस प्रमुख आणा, लोकांनी धर्माचे आचरण केले पाहिजे, सदाचारी व्हावे अशी त्याची प्रमुख आज्ञा होती. म्हणजे सम्राट अशोकांची ती आज्ञा होती.
बुद्ध भिक्खूनं उपकारार्थं थेन बहु आरामाच करिता विपुल दान दिला. म्हणजे बुद्ध भिक्खूनं उपकार करण्यासाठी किंवा आपण त्यांची सेवा करण्यासाठी शब्द वापरू, त्याने अनेक आराम आणि विहारमठं इथे बांधले आणि भरपूर त्यांनी दान दिलं होतं. हे दानावरती एक आठवलं की सम्राट अशोकांनी आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये म्हणजे वृद्धकाळामध्ये आपलं संपूर्ण राज्यकारभार त्यांच्या वंशजाकडे दिलं होतं आणि ते सामान्य उपासक म्हणून राहत होते. त्यांनी त्याकडे जेवढी काही संपत्ती होती त्यांनी दान दिली होती. शेवटच्या काळामध्ये एक भिक्खू त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी ते आवळा खात होते. त्यांनी तो आवळा, ते जे आवळा खात होते ते आवळा त्यांनी त्या भंतेजींना दान दिलं होतं. ते त्यांना शेवटचं दान. ह्याची आठवण म्हणून जर तुम्ही लेण्यांवरती गेलात तर तुम्हाला लेण्यांच्या खाली तुम्हाला ते अष्टभुजा तुम्हाला दिसत असतील, ते गोल 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 केलेलं पिलर दिसत असतील, तर ती सम्राट अशोकांनी दान दिल्याची एक आठवण म्हणून एक स्मृतीप्रित्यर्थ आपण म्हणू शकतो की तशा प्रकारे रचना केलेले ते स्तंभ असतील. आता तुम्ही केव्हा तुम्ही जाल लेण्यांवरती जाल तेव्हा ते आवळ्याच्या आकारासारखं तुम्हाला ते स्तंभ म्हणजे पिलर्स तुम्हाला दिसतील. तर ती आठवण हे आहे सम्राट अशोकांच्या शेवटच्या दानाची. सभ्येषु दिठ्ठीसु तस्य हृदये समानो भावे. सर्व धर्मदृष्टींबद्दल त्यांच्या हृदयात समभाव होता. सम्राट अशोक त्यांच्या शिलालेखामध्ये म्हणतात की माझ्या राज्यामध्ये आता ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र अशा प्रकारचे ते मान्य करतात. आत्ताचे जे तुम्ही धर्म पाहता त्याचे कुठेही उल्लेख त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आहे. आता जे कुठले आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं नाही आहे. पण सम्राट अशोक मोस्टली हे 4 लोकांसाठीच आपल्या शिलालेखामध्ये माहिती देतात. धम्मराजाती अशोको विसुत्तो इतिहासे. धम्मराजा अशी अशोकाची ओळख इतिहासात प्रसिद्ध आहे. तस्य रज्जं विशालं थेन चक्रवर्ती अशोको ती संज्ञा तेन लब्धा. त्याचे राज्य इतके विस्तृत होते की त्याला चक्रवर्ती अशोक अशी संज्ञा मिळाली. म्हणजे आपण जे चक्रवर्ती सम्राट अशोक असे जे म्हणतो, मी आता जसं मगाशी म्हणालो की त्यांचं राज्य अफगाणिस्तान, कंधार, गांधार यांच्या पुढे तर इथं चीनच्या काही भागापर्यंत आहे, खाली कन्याकुमारीपर्यंत आहे. म्हणजे विस्तृत भागावरती त्यांचं राज्य होतं, म्हणून त्यांना चक्रवर्ती सम्राट असं म्हटलं गेलं होतं. देवानं पियदस्ती अशोको लेखेसु अत्तानं निद्दिसती. म्हणजे देवांचा प्रियदर्शी अशा नावाने अशोक आपली ओळख लेखांमध्ये करून देतो. आता हे काय आहे, हे कुठे तुम्हाला भेटलं? जर तुम्ही शिलालेखांचा जेव्हा अभ्यास करता त्यामध्ये देवानं पियदस्ती अशा प्रकारचा उल्लेख प्रत्येक शिलालेखामध्ये तुम्हाला दिसेल. जेव्हा म्हणजे एक छोटीशी आठवण सांगतो की ह्या देशाने ह्या महान राजाला विसरून गेले होते. त्यांना माहितीच नव्हते की हा अशा प्रकारचा राजा आपल्या देशामध्ये होऊन गेले होते. कारण जसे जसे ब्रिटिश या देशामध्ये आले, ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये उत्खनन सुरुवात करायला गेले, त्यावेळी कनिंघम नावाचे एक म्हणजे खूप प्रसिद्ध उत्खननकार होते, ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी जेव्हा हे उत्खननाचं काम हाती घेतलं तेव्हा त्यांना बरेचसे शिलालेख सापडले. बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जे आत्ताचं बौद्धगाय जे मंदिर आहे ते जमिनीखाली गाडलं गेलं होतं. ते त्यांनी उत्खनन करून वरती आणलं, शिलालेख शोधले आणि ह्या शिलालेखामध्ये जे काय लिहिलं होतं ते त्या काळी कोणालाच वाचता येत नव्हतं. तर ही जबाबदारी कोणी घेतली? तर जेम्स प्रिन्सेप नावाच्या एका व्यक्तीने घेतली. जेम्स प्रिन्सेप याने जवळपास 6 वर्ष ही लिपी डिकोड करण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास 5 ते 6 वर्ष त्यांना ते प्रत्येक दिवशी सकाळी उठायचे, ते एकच काम करायचं, हे काय करायचं, हे लिपी शोधायचा प्रयत्न करायचा. मग त्यांनी भारतामध्ये आले, भारतामध्ये विचारणा केली. त्यावेळी संस्कृत होती, संस्कृतमध्ये काय माहिती भेटते का, किंवा प्राकृतमध्ये कुठे माहिती भेटते का, हे बघण्याचा प्रयत्न केला. हेतूमध्ये श्रीलंकेला गेले, श्रीलंकेमध्ये प्रयत्न केला. मग हळूहळू त्यांना जवळपास 6 वर्षानंतर एक कॉम्बिनेशन दिसलं की प्रत्येक शिलालेखामध्ये 2 शब्द कॉमन दिसले होते त्यांना, आणि ते शब्द होते दानंग. हे 2 शब्द त्यांना कॉमन दिसले आणि त्यांनी सुरुवातीला तेच शब्द वाचले
आणि हळूहळू हळूहळू त्यांनी संपूर्ण शिलालेख वाचायचा वाचला. आता पिय दिसेन असं सगळं दिसत होते. तर हा पियदस्सी कोण आहे ही शोध त्यांना लागत नव्हता. कनिंगहॅमला लागत नव्हता, इतर अभ्यासकांना लागत नव्हता. श्रीलंकेमध्ये पुन्हा गेले तर ते पियतिस्स, तिकडचा राजा पियतिस्स ही पदवी लावायचं. म्हणजे ह्या पियतिस्स आणि ह्या पियदस्सीचा काही संबंध नाही हे समजलं लोकांना. तर कुठला म्हणजे प्लीज इथे कमेंट करा. मला आता एक्झॅक्टली ते स्थळ आठवत नाही, गुजरात आहे का कुठलं राजस्थान आहे हे मला आठवत नाही आहे. पण त्या ठिकाणच्या एका शिलालेखावरती पियदस्सी अशोक असा शब्द होता. अशोक हा शब्द त्यांना तिथे सापडला. म्हणजे सम्राट अशोक सुरुवातीला आपली ओळख पियदस्सी असं करायचं, देवानंद पियदस्सी अशा प्रकारच्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. पण त्या एका शिलालेखामध्ये असा उल्लेख भेटला की अशोक. आणि हा शिलालेख मिळाल्यामुळे लोकांना जो इतिहासामध्ये गायब केलेला राजा होता तो त्यांना अचानकपणे सापडला. तो होते सम्राट अशोक. खूप मोठी हिस्ट्री नंतर त्यांना नंतर माहिती पडली. तर देवानंद पियदस्सी ती अशोको लेखेसु रत्नानंद निधीसे, म्हणजे ते आपल्या नावाचे सुरुवातीला अशा प्रकारे उल्लेख करायचे. तस्स जनपदं खो इद्धं चैव अहोसी फितंच बहुजनंच आकिनं मनुस्संच सुभिखंच, म्हणजे त्याचे राज्य समृद्ध आणि संपन्न होते. तिथे बरेच लोक वस्तीस होते, माणसांनी भरलेले होते आणि तिथे उत्तम धान्याचे पुरेसे पुरवठा होता. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा दुष्काळ नव्हता. म्हणजे कशा प्रकारे शासन चालवायचं हे त्यांना व्यवस्थित माहीत होते. आपल्या प्रजेला कशा प्रकारे खुशीमध्ये ठेवायचं, आनंदित ठेवायचं हे त्यांना बरोबर माहिती होतं. तंच दसही सद्देही अविवित्तं अहोसी दिवाच एवं रत्तिं च संयथिदं हत्तिसद्देन अस्ससद्देन रथसद्देन भेरीसद्देन मुदिंगसद्देन विनासद्देन गीतसद्देन सम्मसद्देन तालसद्देन संगसद्देन अस्नाथ पिबत खादथाती दसमेव सद्देन. आणि ते राज्य 10 आवाजाने दिवसा आणि रात्रीही गजबजलेले असे. ते हे हत्तीसद्देन म्हणजे हत्तीच्या आवाजाने, अस्ससद्देन म्हणजे घोड्यांच्या आवाजाने, भेरीसद्देन मृदुंगाच्या आवाजाने म्हणजे मोठे मोठे ढोल असतात त्यांच्या आवाजाने, विनासद्देन विनाच्या आवाजाने, गीतसद्देन म्हणजे हे सगळं आवाजाने, तबल्यांच्या आवाजाने आहे, खा प्या आणि खुश राहा आणि अन्य लोकांच्या आवाजाने. फक्त या 10 आवाजाने ते राज्य सदावर आणून गजबजलेले असे. अशोक थंबे ठिता चत्तारो सिंहा भारत रठ्ठस राजमुद्दा, म्हणजे अशोक स्तंभावरती कोरलेले 4 सिंह हे भारत देशाचे राजचिन्ह आहे, जे आपण आत्ताही पाहू शकतो. अशोक थंबे ठितं यं धम्मचक्रं तेन अम्माकं रठ्ठस अलंकृतो. अशोक स्तंभावर कोरलेले धम्मचक्र हे आपल्या देशाचे अलंकार आहे. अशोकस्य चक्रं सभ्येसं जनपदां अशोकाय होती, म्हणजे अशोक चक्राचे चक्र देशाच्या कल्याणासाठी किंवा दुःखरहितेसाठी ठेवो. शेवटचं वाक्य मस्त चाललेलं आहे. अशोकस्य चक्रं सभ्येसं जनपदानं अशोकाय होती, म्हणजे अशोकाचे चक्र देशाच्या म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी दुःखरहितेसाठी हो, अशा प्रकारचं हे धडा या इथे संपलेला आहे. बरीच माहिती आपण सम्राट अशोकांसंदर्भात देऊ शकतो. त्यांचे शिलालेख हे मोस्टली इम्पॉर्टंट आहे, ते वाचणं गरजेचं आहे. ब्राह्मी लिपीमध्ये आहेत, खरोष्टीमध्ये आहे आणि अरामाइक लिपीमध्ये आहे. तर हे सम्राट अशोक एवढे का होते की त्यांनी उदाहरण घ्या की आज आपल्याला जे जनावरांचे दवाखाने दिसतात त्याची सुरुवात सम्राट अशोकाने त्या काळी केली होती. मोठे मोठे आता आपल्याला ते रस्ते दिसतात, महामार्ग दिसतात, त्यांची रचना सम्राट अशोकाने त्या काळामध्ये केली होती. त्यांनी भारतातून चीनला जाण्यासाठी एक मोठा हायवे बनवला होता त्यावेळी, म्हणजे रस्ता बनवला होता की इथून तुम्ही चीनमध्ये जाऊ शकता, चायनामध्ये जाऊ शकता. हा राजा असा होते की त्यांनी लोकांना सांगितलं होतं की तुमची कुठलीही समस्या असेल तर मला कधीही तुम्ही येऊन भेटू शकता, मग मी कुठेही असेल
लोकांनी मला येऊन भेटू शकता. म्हणजे मी राजवाड्यात असेल, घरी असेल, कुठे असेल किंवा राणीवसामध्ये असेल, तुम्ही मला येऊन तिथे भेटा. तुम्ही मला तुमची समस्या सांगा. ते प्रत्येकाची समस्या जाणून त्यांना योग्य प्रकारे न्याय द्यायचे होते. तर अशा प्रकारचे हे सम्राट अशोक होते. त्यांनी तिसरी धम्मसंगती म्हणजे बौद्ध धम्मामध्ये 6 संगती झाल्या. त्यातल्या तिसरी धम्मसंगतीमध्ये स्वतःच्या आश्रयाखाली म्हणजे स्वतःच्या देखरेखीखाली त्यांना 9 महिने ही संगती चालू होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1000च्या वरती जे भिक्खू होते त्यांना सर्वांना त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं. त्यांच्या अन्नधान्याची सगळी व्यवस्था त्यांनी केली होती 9 महिने. तर ह्याच्यामध्ये मोगलीपुत्र तिसरे संगतीचे अध्यक्ष होते. त्यांनी कथावस्तू पुस्तक लिहिलं. आज आपण जे पाहतो की सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे. त्यातलं सुरुवातीला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संगतीपर्यंत 2च पिटक होते, विनय पिटक आणि सुत्त पिटक. अभिधम्म हा मातिकेच्या स्वरूपात होता. तिसऱ्या धम्म संगतीमध्ये ऑफिशियली अभिधम्म पिटक हे निर्माण करण्यात आलं, म्हणजे सुत्त पिटकातून वेगळं करण्यात आलं. तर ही खूप मोठी उपलब्धी आहे. आणि त्याच म्हणजे ह्या गोष्टीमुळे आज आपण पाली साहित्याला त्रिपिटकाच्या दृष्टीने पाहू शकतो. हे सर्व थेरवादी परंपरेनुसार. त्यांनी त्यावेळी जे त्यांनी स्वतःचा धर्म जरी सांगितला असला की मी बौद्धांचा अनुयायी असलो की, पण त्यांनी इतर धर्मावरती कुठल्याही प्रकारे अन्याय केला नाही आहे. त्यांनी प्रत्येक धर्माला राजाशी म्हणजे सहाय्य केलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक धर्मातले राजे तिथे होते. पण बौद्ध धर्माला जास्तीत जास्त दान भेटत होतं, त्यांचा आदर सत्कार होत होता. म्हणून इतर पंथातील लोक बौद्ध धर्मामध्ये आले होते. ते चिवर घालून फिरायचे. त्यांनी काय उपवास केला नव्हतं. उपवास काय म्हणजे त्यांचे जे नियम आहेत त्यांचं पालन करत नव्हते, फक्त दान धर्माच्या लोभापायी इथे आले होते. तर त्या सर्वांना जवळपास आकडा हा 60,000चा सांगतो. त्या सर्वांना त्यांनी बाहेर काढलं होतं. ही एवढी ताकद सम्राट अशोकामध्ये होती. तर बरंच सांगण्यासारखं आहे. चंड आपण पाहिलं, बुद्धायन कसं झाले तेही आपण पाहिलं, इतर गोष्टी आहेत तेही पाहिलं. जे मोस्टली अभ्यासक आहेत सम्राट अशोकांबद्दल ते खूप सांगू शकतात की त्यांनी कशा पद्धतीने कामं केली. आता आपण फक्त 9वीच्या दृष्टिकोनातूनच फक्त अभ्यास करतो आहे. माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक किंवा चंड अशोक का म्हणतात त्यांना, त्याच्यावरती त्याच्यावर संपूर्ण मी किंवा बुद्धायन कसं झाले ह्याच्यावरती मी संपूर्ण एक व्हिडिओ केला होता. जर तुम्हाला आवश्यक असेल तर नक्कीच पहा. त्याची लिंक मी खाली देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आपण इथे सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आय होप आजचा लेक्चर तुम्हाला समजला असेल. सम्राट अशोकांबद्दल थोडीफार का होईना 9वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला थोडीफार का होईना माहिती भेटली असेल. जाता जाता एकच सांगेल की आपण 26 जानेवारीला 15 ऑगस्टला एक गाणं बोलतो कि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. आणि हा खराच भारत देश, सोने की चिड़िया करती है बसेरा, हा तो ओलचा भारत होता जो वेळी सम्राट अशोकांचं राज्य होतं. एक लेखिका आहे, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की सम्राट अशोकांच्या काळामध्ये क्राईम रेट हा 2% होता. म्हणजे 98% लोक हे धम्माच्या मार्गाने, सदाचाराच्या मार्गाने चालणारे होते. हा इथं खूप मोठा डिफरन्स आहे. तर सम्राट अशोकांमध्ये सांगण्यासारखं बरंच असल्यामुळे आता आपण सांगत नाही. आपण पुन्हा कधीतरी सेपरेट व्हिडिओ नक्कीच करू. आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जास्तीत जास्त अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.